14 वर्ष मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर 10 वर्ष शासकीय अधिकारी, वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून काम केलं आणि आता पूर्ण वेळ ज्ञानज्योती एज्युकेशनला देतोय. आता ज्ञानज्योती अकॅडमीचा एक उपक्रम आहे, हो, तो म्हणजे ट्रेन द ट्रेनर. Yes. तर त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. हा ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम आहे ना, हा खूप महत्वाचा प्रोग्राम आहे. जनरली काय होतं, आपल्याकडे स्पर्धा परीक्षा म्हटलं की नुसतं एमपीएससी आणि युपीएससी दिसतं. हो हो. पण स्पर्धा परीक्षेचा स्पेक्ट्रम जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे एमपीएससी युपीएससीच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आज अवेलेबल आहेत. सिव्हिल सर्व्हिसेसला एक सेकंडरी एम म्हणून बघताय, बरोबर आहे. आणि प्रायमरी एमला एक दुसरी गोष्ट ठेवतात. Yes. जेव्हा ते अनसक्सेसफुल ठरतात तेव्हा तिकडे झेप करतात. बरोबर आहे. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगा? ए आणि बी प्लॅन तुमचे क्लिअर ठेवले पाहिजे, आणि जर तुमचा ए प्लॅन असेल स्पर्धा परीक्षेचा तर पूर्णपणे ए प्लॅनवर तुम्ही जास्तीत जास्त वेळ काम केलं पाहिजे. पुढचे 3 वर्ष तुम्हाला मिळतात, आधीचे 2 वर्ष मिळतात. जर समजा मुलगा किंवा त्याचे वडील किंवा त्याचे पालक, जे कोणी आई असेल, वडील असेल, हे जर का एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्त जाऊन जर टेन्शन घेत असेल, तर मी पहिल्यांदा हे सांगेन की हे टेन्शन जर तुमच्यावर काबू होत असेल तर तुमच्या यशाला काही किंमत नाही. ह्या टेन्शनवर तुम्ही काबू झाला पाहिजे. पण सर्वसाधारणपणे चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने एक 10 तास अभ्यास करणं शक्य आहे. शिक्षण किंवा व्यवसाय हो दोन्ही मध्ये हो. प्लॅन बी असणं गरजेचं आहे का? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी प्रथम, आणि मी तुम्हा सर्वांचंच कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या या नवीन एपिसोड मध्ये खूप खूप स्वागत करतो. आणि मित्रांनो, हा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण की आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहे. ते म्हणजे डॉक्टर विशाल बेदुरकर सर. ही इज नन अदर दॅन डायरेक्टर ऑफ ज्ञानज्योती अकॅडमी पुणे. आणि यांच्याकडे आहे ना त्रयोवर्चस्व आहे. त्रयोवर्चस्व 3 जागेंवर. एक म्हणजे शासकीय नोकरी, दुसरी व्यवसाय, आणि तिसरी म्हणजे शिक्षण. तर सरस्वती, लक्ष्मी आणि राजशक्ती याचा सगळ्यांचा महासंगम कुठेतरी क्वचितच तुम्हाला बघायला भेटेल, नाही का? तर चला या संवादाला चालू करूया. तर नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमचं इन्व्हाइट एक्सेप्ट केलं आणि या पॉडकास्ट वरती आलात. तर सर, काही खूपशे प्रेक्षक तुम्हाला ओळखत असतील, पण जे आता नवीन आपली ऑडियन्स आहे, जे नवीन या व्हिडिओवरती रिडायरेक्ट झाली आणि हा पॉडकास्ट पाहतीये, तर त्यांच्यासाठी तुमचं इंट्रोडक्शन थोडक्या शब्दात. नमस्कार. मी डॉक्टर विशाल महादेवराव बेदुरकर. माझं जे मूळ गाव आहे ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी तालुक्यात पंगडी हे माझं मूळ गाव आहे. आता सध्या राहणं पुण्यामध्येच आहे. परंतु त्याच्या आधी एक 14 वर्ष मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर 10 वर्ष शासकीय अधिकारी, वित्त आणि लेखा अधिकारी म्हणून काम केलं आणि आता पूर्ण वेळ ज्ञानज्योती एज्युकेशनला देतोय. एक शिक्षक म्हणून, ट्रेनर म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं तर काम आम्ही करतोच, पण त्याच्या सोबतच उद्योगामध्ये जाऊ पाहणारे जे लोक आहेत त्यांना सॉफ्ट स्किलच्या संदर्भातलं ट्रेनिंग असेल, टाइम मॅनेजमेंट पासून तर अगदी तुमचं एक्सेल पर्यंत असे छोटे छोटे खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम असतात, ते सुद्धा ज्ञानज्योती मार्फत करतात आणि त्या सगळ्यांमध्ये ऍज अ डायरेक्टर म्हणून माझा रोल असतो. आणि सर, स्पर्धा परीक्षा मध्ये तुम्ही ट्रेनिंग द्याल, ही जर्नी कशी चालू झाली थोडक्यात आपण? हो, ऍक्च्युअली ही जर्नी सुरू होण्याच्या मागचं कारण होतं की स्पर्धा परीक्षेची माहिती मला खूप उशिरा झाली. म्हणजे आपण म्हणतो ना की ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे माहिती, मार्गदर्शन असं काहीच नव्हतं. आणि जेव्हा युपीएससीची माहिती झाली त्यावेळेस माझ्याकडे युपीएससीचा शेवटचा अटेम्प्ट होता. मग हा शेवटचा अटेम्प्ट दिला आणि मला युपीएससी मध्ये एकूण 6 मार्क्स कमी पडले. मी तिथे जाऊ शकलो नाही. पण त्यावेळेस खोलात तसं एक कुठतरी मनाला वाटलं की आपली ही अवस्था कशामुळे झाली. तर एकाच गोष्टीमुळे की ज्या वेळेस आपण जायला पाहिजे होतं त्यावेळेस आपल्याला योग्य माहिती, मार्गदर्शन मिळालं नाही आणि आपण तिकडे गेलो नाही. म्हणजे आयुष्याची जवळजवळ 10-12 वर्ष काहीतरी दुसरंच आपण करत बसलो. हा मोठा धक्का होता. आणि मग त्याच वेळेस असं ठरवलं होतं की जे काही उद्या चालून आपण पोटा पाण्यासाठी काही ना काही करत राहू, नोकरी असेल किंवा दुसरं काही असेल, परंतु स्पर्धा परीक्षेत ज्याच्यामुळं आपल्याला आपल्या आयुष्यातलं पाहिजे ते पद मिळवता आलं नाही, तर ते इतरांना मिळवून देण्यासाठी म्हणून, त्यांना योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन, माहिती, सुविधा उपलब्ध करण्यासाठी म्हणून आपण काम करायचं. ह्या उद्देशाने 2010 मध्ये पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली
आणि आता तुम्हाला सांगायला मला आनंद पण होतो आहे, अभिमान पण वाटतोय की आपले ज्ञानज्योती जे एज्युकेशनची संस्था आहे, तर तिचा आजचा जो स्ट्राईक रेट आहे तो असा आहे की 365 दिवसाचं वर्ष असतं, त्यामध्ये कमीत कमी 365 तरी लोक वर्षभरामध्ये ज्ञानज्योती एज्युकेशनच्या माध्यमातून गव्हर्नमेंट नोकरीवर लागतात. क्या म्हणजे सरासरी रोज एक माणूस. आणि मला असं वाटतं की हे तर काही खूप मोठं यश नाहीये, पण निश्चितपणे आपण काही ना काही एक पल्ला गाठलेला आहे. गाठलं. कमी का असेना पण गाठलेला आहे. समाधान आहे या गोष्टीचं. तुम्ही सांगितलं की तुम्ही सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी ट्राय केलं होतं. हो. तर त्याची प्रिपरेशन तुम्ही यवतमाळमध्येच केली होती. हा, जास्त करून यवतमाळला केली होती, पण असं काही नाही. मी दिल्लीला पण गेलो होतो, हा. पुण्याला पण आलो होतो. पण जास्त फायदा मला SISC मुंबई होता, तिथला पण झाला होता. ओके. पण ग्रामीण भागामध्ये राहून पण सुरुवातीला मी तिथेच तयारी केली. आता ज्ञानज्योती अकॅडमीचा एक उपक्रम आहे, हो. तो म्हणजे ट्रेन द ट्रेनर. Yes. तर त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. हा ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम आहे ना, हा खूप महत्वाचा प्रोग्राम आहे. जनरली काय होतं, आपल्याला हे करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्वाची मदत जर कोणाची होत असेल तर ती होते आपल्या शिक्षकांची. हो. परंतु दुर्दैवानं आजच्या काळामध्ये आपल्याला शिकवणारे म्हणजे कॉलेजमध्ये शिकवणारे किंवा शाळांमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, ते आपल्या फक्त नोकरीला बांधून ठेवतात स्वतःला. आणि स्वतःचं जे अपडेट नॉलेज आहे ते अपडेट ठेवण्यासाठी त्यांना पुरेसा पाहिजे तसा वेळच मिळत नाही. इतर कामांमध्ये इतके सगळे व्यस्त असतात. आणि मग अशा वेळेस त्या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन जे व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि त्याचा खूप मोठा तोटा आज समाजाला सहन करावा लागतो आहे. ऍज अ ज्ञानज्योती एज्युकेशन म्हणून आम्ही हा ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम त्यांच्यासाठी ठेवलेला आहे की करिअरचे वेगवेगळे पर्याय असतील, स्पर्धा परीक्षांचे वेगवेगळे पर्याय असतील, स्कॉलरशिप्स आहेत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठीच्या, असे स्कॉलरशिप असतील, तर ह्या सगळ्यांची माहिती देऊन आपल्या शिक्षकांना जास्तीत जास्त अपडेट ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा, जेणेकरून या शिक्षकांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एनलाइटमेंट येईल. बरोबर. हा त्याच्या मागचा उद्देश होता. कारण दुर्दैवानं काय होतं ना की तिथंच जर खुंटून गेले मुलं तर मग ते थांबूनच जातं काम. पण ह्या ट्रेन द ट्रेनर प्रोग्रामच्या माध्यमात, आणि हे निशुल्क आहे, याच्यामध्ये कुठेही शिक्षकांकडून आपण कुठलेही पैसे घेत नाही. त्या कुठल्याही अगदी 8, 9, 10चे शिक्षक असतील, 11वी 12वीचे शिक्षक असतील, सिनियर कॉलेजचे शिक्षक असतील किंवा इव्हन एखादे प्रायव्हेट ट्युशन घेणारे कोणी शिक्षक असतील, आणि आपल्यापेक्षा म्हणजे एखादा तिराईत माणसाकडून शिकण्यापेक्षा जो विद्यार्थी या शिक्षकांच्या संपर्कात असतो त्या विद्यार्थ्याला अतिशय उत्तम गायडन्स हे लोक चांगलं करू शकतात, कारण हे त्याला वर्षभर 2 वर्षापासून ओळखत असतात. आणि म्हणून ज्ञानज्योती एज्युकेशन ट्रेन द ट्रेनर प्रोग्रामच्या माध्यमातून ह्या शिक्षकांना ट्रेन करण्याचं काम करते. त्याचा एक दुसरा पण भाग आहे की ज्या लोकांना शिक्षकी पेशामध्ये यायचं आहे त्या लोकांसाठी पण हे ट्रेनिंग आम्ही उपलब्ध करून देतो. आणि कोणकोणते स्पर्धा परीक्षा कव्हर केल्या जातात? याच्यामध्ये सगळेच आहेत, म्हणजे अगदी MPSC आहे, UPSC आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायला नवल वाटतं, म्हणजे हे पण आहे की आपल्याकडे स्पर्धा परीक्षा म्हटलं की नुसतं MPSC आणि UPSC दिसतं. पण स्पर्धा परीक्षेचा स्पेक्ट्रम जो आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे MPSC UPSCच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आज अवेलेबल आहेत. मला सांगा, CAPF जे असिस्टंट कमांडंटची परीक्षा आहे, स्टॉप सिलेक्शन नावाचं खूप मोठं बोर्ड आहे, RRB नावाचं बोर्ड आहे, रेल्वे भारतातली सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट करणारी एजन्सी आहे. जवळजवळ 2.25 लाख लोकांना रोजगार पुरवण्याचं काम करतं रेल्वे. प्रचंड मोठी आहे. त्यासोबतच RBIच्या वेगवेगळ्या एक्झाम असतात. बँकिंग सेक्टर प्रचंड मोठं बँकिंग सेक्टर आहे. UPSC मधल्या सिव्हिल सर्व्हिसच्या व्यतिरिक्तच्या काही एक्झाम आहेत. MPSC मधल्या रेग्युलरच्या जे कंबाईनची परीक्षा आहे PSI STI ची आणि राज्यसेवेची, त्याच्या व्यतिरिक्तच्या अनेक परीक्षा आहेत. म्हणजे अगदी प्राध्यापक होण्यासाठी पासून तर इंजिनिअरिंग सर्व्हिस पर्यंत खूप सगळे एक्झाम आहेत. म्हणजे एवढा मोठा हा स्पेक्ट्रम, इतका मोठा आहे स्पर्धा परीक्षेचा. पण लोक काय करतात की फक्त आणि फक्त MPSC आणि UPSC एक परंपरागत त्याच पद्धतीने पठडीच्या मार्गाने जाणं, आणि मग स्पर्धा खूप दिसते तुम्हाला त्या ठिकाणी. परंतु हा जो स्पेक्ट्रम आहे, हा स्पेक्ट्रम आजच्या विद्यार्थ्यांनी बघितला पाहिजे, त्यातून स्वतःची निवड केली पाहिजे. तिथं स्पर्धा अतिशय कमी आहे. आपल्याकडे PSI ची जी परीक्षा असते ना, याच्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. पण आपल्याकडे जेवढ्या PSI ला जागा असतात त्याच्यापेक्षा किमान 10 पट जास्त जागा ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PSI साठी अवेलेबल असतात, आणि लोक तिथे लागतात. पण आपल्यापेक्षा PSIच्या आपल्या एक्झाम पेक्षा ती PSI ची एक्झाम अतिशय सोपी आहे. महाराष्ट्रातले किती विद्यार्थी त्याला बसतात?
तुम्हाला सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात जरी आपण बघायला गेलं तर 10% पण लोक बसत नाही. तीच सिच्युएशन मग ग्रेड बी च्या एक्झाम असतील, स्टॉप सिलेक्शन सोडून पण दुसऱ्या एक्झाम आहेत, पुन्हा सीएपीएफ सारख्या एक्झाम असतील, बँकिंग सारख्या एक्झाम असतील, ह्या सगळ्या सिच्युएशन. त्याच्यामुळे होतं काय की एमपीएससी युपीएससी मुळे लोकांना असं वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे साचले पण आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे साचले पण नाहीये. अजूनही स्पर्धा परीक्षामध्ये प्रचंड संधी आहेत. हो. पण तुम्ही तुमचा स्पेक्ट्रम चेंज करण्याची गरज आहे, पर्याय वेगवेगळे शोधण्याची गरज आहे, आणि ते उपलब्ध आहेत. आता सर खूपशे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा आता मी सुद्धा एक इंजिनियर आहे. हो तर जेव्हा आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो हो तेव्हा खूपशा मुलांचं हे एम होतं की जर इंजिनिअरिंग नाही झालं बरोबर आहे, तर आपण सिव्हिल सर्व्हिसेस करायचं. करायचं. हो तर हे जे मिसअंडरस्टँडिंग आहे हो की लोक त्याला सिव्हिल सर्व्हिसेसला एक सेकंडरी एम म्हणून बघतायत बरोबर आहे. आणि प्रायमरी एमला एक दुसरी गोष्ट ठेवतात आणि Yes. जेव्हा ते अनसक्सेसफुल ठरतात तेव्हा तिकडे झेप करतात. बरोबर आहे. तर त्या लोकांना तुम्ही काय सांगा? मला सांगा, तुम्ही जेव्हा सेकंडरी म्हणून एखाद्या गोष्टीकडे बघता तेव्हा त्याचे रिझल्ट पण तुम्हाला सेकंडरी आहे की नाही? तुम्ही जर त्याच्याकडे फर्स्ट ऑप्शन म्हणून बघाल तर तुम्ही त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न कराल. आता मी असं नाही म्हणत की सगळ्या लोकांनी फर्स्ट ऑप्शन म्हणूनच त्याच्याकडे बघावं, पण प्रत्येकानं क्लिअर ठेवावं की आपल्याकडे कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा पर्याय आपण फर्स्ट वर ठेवायचा की सेकंड वर ठेवायचा. तुम्ही प्लॅन बी करा, नक्की करा, पण त्या प्लॅन बी च सुद्धा एक प्रमाण आहे, वेळ आहे, काळ म्हणतो ना आपण, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर वेळ जर का त्यांनी लक्षात घेतली आणि प्लॅन बी साठी कधी प्रयत्न करायचा, किती प्रयत्न करायचा, हे जर का त्यांनी लक्षात ठेवलं तर खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी म्हणतो ना, स्पर्धा परीक्षा हे असं क्षेत्र आहे की जिथं हमखास तुम्हाला नोकरी मिळवता येते, गॅरंटीनं. फक्त ही गॅरंटी दुसरा कोणी तुम्हाला देऊ शकत नाही, ती तुमची तुम्हाला घ्यावी लागते. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. आता स्पर्धा परीक्षा आम्ही प्रत्येक जण जे प्रेक्षक आता आम्हाला पाहतायत, तुम्ही सुद्धा लहानपणीपासून काही छोट्या छोट्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होत्या, एमटीएस झाले, स्कॉलरशिप झाले, जे नंतर जेई नीट आले, युपीएससी एमपीएससी, खूपशा अशा एक्झाम्स आहेत. तर खूपशे लोक काय करतात की त्यांच्या डोक्यात एक गोष्ट नॉर्मलाइज झाली आहे की अटेम्प्ट आहेत, वर्ष आहेत, माझं वय आता ताज आहे, आपल्याकडे अजून अटेम्प्ट आहेत, करू आपण, करू करू करू, आणि नंतर कुठे ना कुठेतरी फॅमिली मेंबर्सचा एक विश्वास तुटलेला असतो. बरोबर आहे. आणि तेव्हा तो कॅन्डिडेट डिमोटिवेट होऊन जातो. हो हो. तर त्या सिच्युएशन मध्ये काय करावं? त्या सिच्युएशन मध्ये पहिल्यांदा आपण असं, म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की स्पर्धा परीक्षांची सुरुवात कुठून करायची, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. की रोल आहे तो अतिशय महत्वाचा जो काही मुद्दा आहे तो हा आहे की स्पर्धा परीक्षेकडे पाहत असताना तुम्ही, मी गमतीनं नेहमी म्हणत असतो की यूपी बिहारचे लोक काय म्हणतात की मेरा बच्चा पीएम नहीं बनेगा, वो सीएम नहीं बनेगा, लेकिन वो डीएम जरूर बनेगा. गमतीनं डीएम म्हणजे तिकडे कलेक्टर म्हणतात त्याला. तर आपल्याकडे निदान ग्रामीण भागातला विद्यार्थी, की ज्या विद्यार्थ्याला करिअरचे एक लिमिटेड ऑप्शन अवेलेबल आहेत, भांडवल नाहीये, त्याच्यामुळे उद्योगधंद्यामध्ये खूप काही पुढचं हे दिसतंय अशातला भाग नाहीये, त्या माणसाने किंवा त्या विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेचा जो ऑप्शन आहे त्याच्या दृष्टीने माहिती मिळवणं आणि थोडी थोडी सुरुवात करणं हे अगदी 10वी पासून करायला पाहिजे. 12वी नंतर त्या माणसाने ए आणि बी प्लॅन तुमचे क्लिअर ठेवले पाहिजे, आणि जर तुमचा ए प्लॅन असेल स्पर्धा परीक्षेचा तर पूर्णपणे ए प्लॅन वर तुम्ही जास्तीत जास्त वेळ काम केलं पाहिजे. पुढचे 3 वर्ष तुम्हाला मिळतात, आधीचे 2 वर्ष मिळतात, आणि 5 वर्ष अशा पद्धतीने जर एखाद्यानं दिले, तो क्लास लावो की न लावो, क्लास लावलाच पाहिजे असं काही जरुरी नाही, तर तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन होताना शेवटच्या वर्षी हमखास कुठल्या ना कुठल्या पदावर जाऊन बसतो. बरोबर. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आता सर तुम्ही म्हणला की क्लास लावो किंवा ना लावो, पण मार्गदर्शक, एक टॉर्च बिअरर मेंटर आपल्या आयुष्यात असणं, एस्पेशली जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात तेव्हा, ते किती गरजेचं आहे? मार्गदर्शक खूप गरजेचं आहे, परंतु मार्गदर्शक म्हणजे क्लास नाही. मी नेहमी सांगत असतो, मार्गदर्शन म्हणजे क्लास नाही. क्लास आणि मार्गदर्शन ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्लास लावला तरच मार्गदर्शन मिळतं हा भ्रम आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ज्ञानज्योती एज्युकेशन पण स्वतः क्लास चालवते, आणि मग तुम्ही असं कसं काय म्हणता, तर मी अगदी जबाबदारीने सांगते तुम्हाला, निश्चितपणे जर क्लास चांगला असेल, मार्गदर्शक चांगले असतील तर त्याचा फायदा होतोच, नाही असं नाही,
परंतु जर समजा आपण क्लास लावू शकत नाहीये तर आपल्याकडे पर्यायच नाहीये असं नाहीये. तिथं तुमची जबाबदारी वाढते. तिथं काय होतं की तुम्हाला जर आपल्याकडे मार्गदर्शक आपणहून येऊन मार्गदर्शन करत नाहीये तर आपण मार्गदर्शकापर्यंत पोहोचणं, आपण मार्गदर्शनापर्यंत पोहोचणं ही जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. बरोबर. आणि ही जबाबदारी जर का तुम्ही समजून घेतलीत आणि रोज त्याच्यासाठी जर का तुम्ही धडपडलात तर क्लास न लावता सुद्धा तुम्ही होऊ शकता. परंतु अलीकडे काय झालंय की त्याचं ग्लोरिफिकेशन झालंय की क्लास न लावता झाला आणि त्याच्यामुळे मग अनेक विद्यार्थी त्यांचं नुकसान पण प्रचंड मोठ्या प्रमाणात करून घेतात. हे पण टोकाची भूमिका आहे, ही पण चुकीची आहे. की जर समजा तुम्हाला शक्य आहे सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत त्या ठिकाणी आणि तुम्हाला चांगला पर्याय वाटतोय तुम्ही तो घ्या. पण त्याचं ग्लोरिफिकेशन जे करणं आहे तर हे ग्लोरिफिकेशन चुकीचं आहे. आणि हे ग्लोरिफिकेशन होत असल्यामुळे मुलांमध्ये एक चुकीचा असा मेसेज जातो की क्लास लावायची अजिबात गरजच नाहीये. हे पण चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सम्यक भूमिका जी मी म्हणतो, बुद्धानं आपल्याला सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये सम्यक, तर हे सम्यक तत्वज्ञान लोकांनी अंगीकारलं पाहिजे आणि आपली परिस्थिती पाहून, आपली सिच्युएशन पाहून डिसिजन घेतला पाहिजे. अल्टिमेट टार्गेट तुम्हाला मिळणारच आहे जर तुम्ही योग्य मार्गाने गेले तर. आणि प्रत्येक शिष्य हा गुरुच्या शोधात असतो. बरोबर. तर एक आयडियल गुरु कसा शोधावा? कारण की आता बरेचसे स्टुडंट्स आता हा व्हिडिओ पाहत असतील, हो, युट्यूब थ्रू स्क्रोल करतात किंवा जागोजागी त्यांना पोस्टर्स दिसतात, खूपशे क्लासेस असू देत किंवा एक्सटर्नल मेंटॉर्स असू देत. बरोबर आहे. पण त्यांना कसं समजणार की बाबा दिस इज द राईट चॉईस, हा माणूस मला योग्य त्या जागी नेऊ शकतो? ही गोष्ट हजारो वर्षाच्या आधी पण खरी होती आणि आज पण खरी आहे की माणसाचा सगळ्यात चांगला गुरु जर कोण असेल तर तो स्वतःच आहे. का असं म्हणतोय मी? तुम्ही स्वतःची बुद्धी वापरणं जर का शिकलात, स्वतःचा तर्क जर का तुम्ही लावू शकलात, तर कोणत्या व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणून स्वीकारलं, कोणत्या गोष्टीसाठी स्वीकारलं, याच्याकडे मी उघड्या डोळ्याने जर बघितलं, जरुरी नाही की मी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या व्यक्तीला गुरु मानलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी त्याला गुरु मानणं केल्या पाहिजे. गुरुचा गैरउपयोग कधी होतो? जेव्हा तुम्ही आंधळी भक्ती करायला लागतात त्यावेळेस. म्हणजे मी जर समजा ड्रायव्हिंग शिकतो आहे तर ड्रायव्हिंग शिकण्यासाठी माझ्याकडे मला ड्रायव्हिंग शिकवण्यासाठी जो माणूस आहे तो ड्रायव्हिंग मधला माझा गुरुच आहे. मी शिक्षकी पेशा सोडून किंवा माझी नोकरी सोडून एखाद्या उद्योग व्यवसायात आलो. उद्योग व्यवसायात आल्यानंतर त्या उद्योग व्यवसायातले जे काही मूलमंत्र आहेत ते शिकण्याची मला गरज आहे. ते शिकवणारे, त्याच्या संदर्भातले पुस्तकं मी कोणाचे वाचत असेल तर ते पुस्तकं लिहिणारे किंवा त्या कोणाचं ट्रेनिंग मी घेत असेल तर ते ट्रेनिंग देणारे, हे आपले गुरुच आहेत. पण हे कोणते? त्या क्षेत्रातले गुरु आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन समजा आपण म्हटलं की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्येच मी त्यांच्याकडून घेतो तर तो आपला दोष आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि आपल्या भारतीयांची मानसिकता कशी आहे ना, लवकर शरण जातो आपण एखाद्या गोष्टीला. नाही हा व्यक्ती खूप मोठा आहे, हा खूप पैसेवाला आहे किंवा हा खूप नॉलेजेबल माणूस आहे, तर मग गटा तिथं लोटांगण घालणं जे म्हणतो हे आपल्याला खूप भारी आवडतं. हे न करता तुम्ही एक लिमिट, स्पर्धा परीक्षेसाठी मला गुरु पाहिजे, स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक पाहिजे, तर मग स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यानं काहीतरी करून दाखवलेलं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये काही देण्याची जी चांगली मानसिकता त्याच्याकडे आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, अशा व्यक्तीची तुम्ही निवड करा, अशा चांगल्या संस्थेची तुम्ही निवड करा. तुम्ही स्वतःचे निकष ठरवा त्याच्यासाठीचे आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या त्या कामापुरतं तुम्ही त्यांना गुरु म्हणा. लोकांना काय पाहिजे आता? शिक्षणामध्ये लोक मनोरंजन शोधायला लागले. म्हणजे ज्ञानज्योती एज्युकेशनचं ऑफिस जे आहे आपल्या पुण्यातलं ते अलका टॉकीजच्या शेजारी आहे. मग मी लोकांना काय म्हणत असतो नेहमी, तुम्हाला ज्ञानज्योतीच्या क्लासमध्ये मनोरंजन मिळणार नाही. तुम्हाला मनोरंजन पाहिजे, बाजूला टॉकीज आहे, तुम्ही तिकीट काढून जा आणि तिथे पिक्चर पहा, मनोरंजन करा. पण तुम्हाला जर नॉलेज पाहिजे आहे, तुम्हाला जर आपल्या आयुष्यात पुढे जायचं आहे, तर ते तुम्हाला इथं मिळेल, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये मिळेल. मग तुम्हाला थोडासा डिफरन्स करून या बाजूला यावं लागेल. बरोबर. आणि ह्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला शिव्या खाव्या लागतील. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला शिकायचं असेल तर तुम्हाला स्वतःला घडवावं लागतं. छड्या आणि शिव्या दोन्ही खाव्या. दोन्ही असतात, ह्या गोष्टी असतात. ठीक आहे, आजच्या काळामध्ये हे थोडंसं बदललेलं आहे,
पण तरीही मी आजच्या काळात सांगतो की तुम्हाला योग्य नॉलेज घ्यायचं आहे तर थोडस तुम्हाला स्वतःला मोल्ड केलं पाहिजे. हा. याचं लोकांना असंही वाटतं की सर मग आम्हाला एन्जॉय करता येणार नाही का? असं अजिबात नाहीये. तुम्हाला मस्ती सुद्धा करता येते, पण ती सुद्धा शिस्तीत करायची सवय लागली पाहिजे. खरं. ज्याला मस्ती शिस्तीत करता येत नाही त्याला जास्त काळ मस्ती करता येत नाही. सर आता गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं? तेच आता जे तुम्हाला म्हटलं ते बी प्रॅक्टिकल, म्हणजे अतिशय प्रॅक्टिकल नातं असायला पाहिजे आजच्या काळात तरी. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला गुरु मानलेला आहे किंवा हे करताय उघड्या डोळ्यांनी गुरु माना, आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा ज्या गुरुनं तुम्हाला आतापर्यंत माहिती मार्गदर्शन दिलेलं आहे त्याचे आभार मानून तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गुरुकडे पण गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्या गुरुचं आणि तुमचं दोघांचं हित त्याच्यामध्येच आहे. आता मी थोडं गुरु शिष्यांपासून थोडस बाजूला होतो, मित्रांकडे जातो. येस. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जेव्हा आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा, तेव्हा ते एक आता फॅड झाले हो की नाही बाबा, अरे मी UPSC ची तयारी करतोय तू पण कर, मला जे क्रॅक करायचे तू पण कर. हो. आणि तसं म्हणत म्हणत ते पिअर प्रेशर, एक पिअर प्रेशर येतं की बाबा ठीक आहे, आता एखादा विद्यार्थी त्या सब्जेक्ट मध्ये त्या कोर्स मध्ये खरंच चांगला असू शकतो, हो पण त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन जो दुसरा विद्यार्थी आहे तो कदाचित नसेल. हो. मग ते अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा? स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सांगतो तुम्हाला, बाकी इतर क्षेत्रामध्ये कदाचित हे तेवढंस 100% लागू होणार नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्या बरोबरचे जे मित्र आहेत त्याच्याविषयी तुम्हाला खूप जास्त अवेअर असण्याची गरज आहे. कारण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये अनेक लोकांमध्ये माहिती जेवढी आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त अज्ञान जे म्हणतो आपण ते अज्ञान आहे. आणि त्याच्यातून जी निगेटिव्हिटी तयार होते त्या निगेटिव्हिटीचा धोका सगळ्यात जास्त आहे. जर समजा तुम्हाला जसं पाहिजे तसं खूप चांगल्या पद्धतीनं मित्र मिळत असतील तर मोजके, जास्तीत जास्त 2 किंवा 3 तुम्ही तुमच्या अभ्यासातले मित्र ठेवायला पाहिजे. किंवा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की यस हे परफेक्ट आहे मला मित्र म्हणून, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मला येत नाही त्याच्यामध्ये हे नक्की माझ्यापेक्षा जास्त आहे त्यावेळेस. पण जर समजा असे मित्र तुम्हाला मिळत नसतील तर एकला चलो रे ही भूमिका घ्या आणि एकट्यानं आपला अभ्यास करा. तुम्ही एकदा पुढे गेलात की हजारो मित्र तुम्हाला मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. आता सर अज्ञानत्व जे आहे ते शिष्याच्या म्हणजे ते त्या मुलाच्या आयुष्यात तर कदाचित उमटत असेल, पण जेव्हा पालकांच्या थ्रू उमटत म्हणजे काय होतं की बाबा खूपशे रिलेटिव्ह नातेवाईकाचं पोरग ते सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये लागले, ते एका गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागले आता सध्या, मग त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन ते मुलाला प्रेशराईज करतात की बाबा तू आता हेच केलं पाहिजे, तुला सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसरच बनायचे. आणि ते एक जसं घोड्याला एक लगाम लावतात तुला आता सरळच पळायचे, तसं त्यांना पळवलं जातं. तर एकदा पालकांसाठी काही संदेश असतात? तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? सांगा ना सर. म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षाचा काळ आणि टोटल मध्ये म्हटलात तुम्ही तर 25 वर्षाचा काळ. 25 वर्षाचा काळ ह्या क्षेत्रामध्ये घातल्यानंतर हे ओपन सिक्रेट आहे, पण सिक्रेट आहे, खूप महत्वाचं आहे. मी या मतावर आलोय की मुलांपेक्षा जास्त पालकांना शिकवण्याची गरज आहे. कारण काय आहे, पालक हे विद्यार्थ्यांचे पहिले गुरु आहेत. आई असेल वडील असेल हे पहिले गुरु आहेत. त्यांनी, आणि तुम्हाला गंमत वाटेल मी नेहमी सांगत असतो, शिक्षित पालकांपेक्षाही अडाणी पालक या ठिकाणी खूप चांगली भूमिका वठवतात, खूप चांगली. अनेक अडाणी पालक आपल्या मुलाला त्याला पालकांना माहित नसतं की चांगला अभ्यास म्हणजे काय, त्याला रिव्हिजन काय असते ते माहित नसतं, पुस्तकं कोणते वापरायचे हे माहित नसतं. पण ते पालक एकच गोष्ट वारंवार सांगतात, काय बाबा मन लावून अभ्यास कर. तुकाराम महाराजांनी सांगितलंय की तुम्ही मन प्रसन्न केलं तर सगळं सिद्ध होते तुम्हाला. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे इतकी छोटी इतकी साधी गोष्ट ते अडाणी पालक आपल्या बालकाला सांगत असतात, आपल्या मुलाला सांगत असतात. ते केवळ आणि केवळ त्याच्या प्रगतीविषयी, त्यांच्या मनात जे काही त्याला भरभरून प्रेम असतं त्याच्यामुळे ते सांगत असतात. अनेक पालक मी बघतो की स्वतःच एवढे जास्त कन्फ्युज आहेत की आपल्या मुलाने करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये
म्हणजे माझ्याकडे अनेक पालक येतात, वेगवेगळ्या काउन्सिलिंगसाठी येतात, वेगवेगळ्या याच्यात. तर त्या पालकांना मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला माहित असेल चांगली गोष्ट आहे, पण माहित नसेल तर तुम्हाला स्वतःला त्या मुलाच्या ठिकाणी ठेवा आणि मग विचार करा. कारण जेव्हा मला असं माहित असतं की मला काही माहित नाही, तेव्हा मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा मला असं वाटतं की नाही मला सगळं काही माहित आहे, तेव्हा मी माझे दरवाजे बंद करून टाकतो. आणि जेव्हा आपण आपले दरवाजे बंद करून टाकतो, तेव्हा तुमची प्रगती होण्याची शक्यता खुंटून जाते. पालकांच्या बाबतीत काय होतं अगदी, की जे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही, ते स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं अनेक पालकांना वाटतं. हो. दुसरी गोष्ट, अनेक पालकांना असं वाटतं की माझ्या शेजाऱ्याचा मुलगा झालाय, माझ्या नातेवाईकाचा मुलगा झालाय, हा झालाय, तो डॉक्टर झालाय, मग मी का होऊ नये. पालकांची स्वप्न ही म्हणजे स्वतःचा जो अभिमान आहे, स्वतःचे जे एक प्रेस्टिजचे त्यांनी काही हे बनवून ठेवलेले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी म्हणून ते मुलांच्या करिअरकडे पाहतात. आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामध्ये स्वतंत्र पोटेन्शियल आहे, त्याच्या समोर स्वतंत्र काही संधी उपलब्ध आहेत. जर पालकांनी हा विचार केला आणि प्लेन लेवलला येऊन जर का त्यांनी विचार केला, तर मुलांसाठी अतिशय चांगलं माध्यम पालकच त्यांचे अतिशय उत्तम गुरु होऊ शकतात. खरं. पण हे शिकण्याची गरज आहे. कारण मुलाचे जे पीक इयर्स आहेत, हो, ते पीक इयर्स वाया गेल्यासारखं होतं. येस येस येस. आता सर, एक आम्ही पॉडकास्ट आमच्या चॅनल वरती केला होता, हो. सीए एक्झामचा होता, आणि तिथे सुद्धा हा मुद्दा डिस्कस झाला होता अच्छा. की कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जे प्रेशर आहे, हो जेव्हा ती एक्झाम जवळ येत असते, बरं ठीक आहे आता 1 वर्ष आहे, हो. अजून 6-7 महिन्यात, तेव्हा माणूस चिल असतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण जसं जसं ते 2-3 महिने जवळ येतात, हो हो 1 महिना राहिलाय, हो. मग ते त्यांनी एक शेड्यूल बनवलेलं असतं नाही का. बऱ्याचशाच वेळेस आपण बघतो की कॅलेंडर लावलंय रूम येस मध्ये, येस येस. चेक 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 करत जातात. हो पण ते जे प्रेशर आहे, हो कधी कधी एखादा विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो, हो. किंवा एखादा विद्यार्थी तिथेच होप हारतो बरोबर आहे. की भाऊ ह्या वेळेस तर आपल्याकडून क्रॅक होणार नाही. हो. मग त्या सिच्युएशनला कशी लढा द्यावी? सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा हे आहे की हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या विचारांचा एक पॅटर्न असतो. बघा, 5,000 रुपयाच्या कर्जासाठी आत्महत्या करणारे लोक आहेत, 5,000 कोटीचं कर्ज बुडवून परदेशात जाऊन मजा करणारे लोक आहेत. बरोबर आहे. आयुष्यात सगळे अपयश आले असेल तरीही अगदी दिलखुलासपणे ह्या अपयशांना सामोरं जाऊन जीवन जगणारे पण लोक आहेत. आणि 10वीची परीक्षा नापास झाला म्हणून आत्महत्या करणारे पण लोक आहेत. आपल्या विचारांचा एक पॅटर्न तयार झालेला असतो, हा पॅटर्न बदलवण्याची गरज आहे. जर समजा मुलगा किंवा त्याचे वडील किंवा त्याचे पालक, जे कोणी आई असेल वडील असेल, हे जर का एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्त जाऊन जर टेन्शन घेत असेल, तर मी पहिल्यांदा हे सांगेन की हे टेन्शन जर तुमच्यावर काबू होत असेल तर तुमच्या यशाला काही किंमत नाही. ह्या टेन्शनवर तुम्ही काबू झाला पाहिजे. हे जे काही वातावरण आहे परीक्षेचं किंवा यश मिळवण्यासंदर्भातलं, तो स्पर्धा परीक्षेचाच विद्यार्थी असला पाहिजे असं गरज नाही. हे सगळ्या मुलांसाठीचं कामाचं आहे. तर हे वातावरण नेहमी तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकला पाहिजे. त्याला म्हणजे मी नेहमी याला उदाहरण देत असतो की ताण किती पाहिजे, तर धनुष्याला जेवढा ताण पाहिजे की तो बाण समोर जाईल इतका ताण पाहिजे. जर तुम्ही खूप जास्त ताण दिला तर तो धनुष्यबाण इथंच मोडून पडेल, आणि जर तुम्ही ताण दिलाच नाही तर तो बाण पुढेच जाणार नाही. मग हा जो ताण आहे आपल्या मुलाला आपण जो देतोय किंवा मुलगा जो घेतोय, म्हणजे आपण सगळेजण आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीबद्दलचा जो ताण घेतोय, हा ताण कसा असला पाहिजे की गरज असली तेव्हा तुम्हाला तो ताण सोडून देता आला पाहिजे. मला कितीही टेन्शन असू दे एखाद्या गोष्टीचं, परीक्षेत पास होण्याचं, की मी त्या ठिकाणी थांबून जाईल आणि तो 1 तास मी विदाउट टेन्शनचा घालवेल. म्हणजे असा ताणावर जर तुमचा कंट्रोल असला तर तुम्ही ताण खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्या ताणाला आपल्या प्रगतीसाठी तुम्ही वापरून घेऊ शकता. आता हे प्रेशर झालं कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या आधी. हो. पण आता रिझल्ट लागलाय. हो. रिझल्ट लागलाय आणि ठीक आहे, काही विद्यार्थी जास्त मार्जिनने हरतात. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा एखादा विषय जातो हो. जास्त मार्जिन, हो. त्यांना माहित असतं की ठीक आहे मी अभ्यास केला नाही, हो. मला पटतंय जे मार्क्स पडलेत. पण काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचा 1-2 मार्काने तो विषय हुकलाय. हो. बरोबर आहे.
आणि त्याच्यानंतर ते एका वेगळ्याच मेंटॅलिटी मध्ये जातात, बरोबर आहे. एका वेगळ्याच स्टेट मध्ये जातात. हो. मग अशा विद्यार्थ्यांना कसं कन्सोल करावं? मी त्यांना सचिन तेंडुलकरचं उदाहरण देईन. नर्वस 90 सचिन तेंडुलकरचं तुम्ही बघितलं असेल त्याच्या कारकिर्दीमध्ये, तर अनेकदा काय व्हायचं, 100 रन व्हायच्या आधी तो बाद व्हायचा, 90च्या वर आणि 100च्या आधी. तो जो सिंड्रोम आहे त्याला नर्वस 90 म्हणतात. हा जो नर्वस 90चा सिंड्रोम आहे ना, हा आपल्याला प्रत्येकामध्ये दिसतो. कधी नाही कधी आपल्याला आयुष्यात अपयश येणार आहे, हे पहिल्यांदा प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे. आणि हे अपयश किंवा येणारं यश हे दोन्ही सेम नाहीये, दोन्ही कायम नाहीये, हे दोन्ही बदलणार आहेत. तुम्ही आज 10वी मध्ये प्रचंड प्रमाणात यश मिळवलं, खात्री नाही की तुम्ही 12वी मध्ये तसंच मिळवाल, किंवा तुम्ही 12वीत खूप चांगले मार्क्स मिळवले आणि तुम्ही MBBS ला गेलात, गॅरंटी नाही की MBBS खूप चांगल्या पद्धतीनं करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आयुष्यभर यशच मिळवत राहाल. आयुष्यात प्रत्येकाला यश आणि अपयश याचा सामना करत राहावा लागतो. सचिन तेंडुलकरने आपण नर्वस 90 मध्ये नेमकं काय होतंय आपल्याला हे शोधलं, त्याच्यासाठीचं मेंटल ट्रेनिंग घेतलं स्वतः. म्हणजे तुम्ही जर त्याचं आत्मचरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे ते. तर त्यामध्ये लिहिलंय पूर्ण की त्यानं त्याच्यासाठी मेंटल ट्रेनिंग घेतलं आणि त्या मेंटल ट्रेनिंगच्या मदतीनं तो त्या मेंटॅलिटीतून बाहेर पडला आणि पुन्हा तो सेंचुरीवर सेंचुरी मारायला लागला. असं प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. आपण कुठं कमी पडलो ते शोधा, तेवढी कमतरता दूर करा आणि पुढच्या टप्प्याटप्प्यानं पुढचं यश मिळवत चला. आणि हे तुम्हाला आयुष्यात सगळ्या यशस्वी लोकांच्या बाबतीत दिसून येईल, सगळ्या. आता सर, आमच्या प्रेक्षकांमध्ये काही वयोगट असा सुद्धा आहे ज्यांना व्यवसाय चालू करायचे आणि तुम्हाला व्यवसायाचा अनुभव आहे. सो मी तुम्हाला हे विचारू इच्छितो की व्यवसाय चालू करताना आता कधी कधी काय होतं की माणसाला एकटा रिस्क घ्यायची नसती. बरोबर आहे. त्याला एक पार्टनर लागतो, एक जोडीदार लागतो. तर एक योग्य जोडीदार व्यवसायासाठी कसा शोधावा? मला असं वाटतं की पार्टनर घेणं हे वाईट नाहीये, पण सगळ्यासाठीच पार्टनर घेणं हे चांगलं पण नाहीये. काही लोकांचा स्वभाव असा असतो की विदाऊट पार्टनर एकट्याच्या मनानं काम करत जाणे. काही लोकांचा पार्टनर असा असतो, म्हणजे त्यांना पाहिजे असतो असा पार्टनर की माझ्या ज्या कमजोर बाजू आहेत त्या दुरुस्त करून त्या दुरुस्त चांगल्या करता येतील. तर हा निर्णय प्रत्येकाने घ्यावा. माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये काउन्सिलिंग साठी एक विद्यार्थी आला होता. त्याने नवीन व्यवसाय सुरू केला. ते वडील, आई वडील दोघे आले होते. एका शहरातून आले, पुण्यामध्ये. जवळजवळ अर्धा एक तास आम्ही बसलो, त्याचे मी समजून घेतलं. तर तेव्हा मला लक्षात आलं की तो माणूस उद्योगासाठी एकदम परफेक्ट आहे, पण नियोजनाचं कौशल्यच नाहीये, एक्झिक्यूट करता येत नाही. मी त्याला सांगितलं की बेटर वे, नियोजनाचं कौशल्य ज्याच्याकडे आहे असा एखादा पार्टनर जर तू सोबत घेतला तर तू लॉंग टर्म मध्ये तुझा व्यवसाय खूप मोठ्या स्टेजवर नेऊ शकशील. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू पण केले. म्हणजे एखाद्याकडे टेक्निकल स्किल आहे आणि त्याला व्यवसाय ओपन करायचा. येस. ज्या माणसाकडे तो व्यवसाय वाढवण्याची कॅपॅसिटी, सेल्स ची स्किल आहे. आणि दुसरं काय होतं ना, पार्टनर मध्ये जेव्हा तुम्हाला व्यवसाय करायचा असतो ना, तेव्हा तुमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं पाहिजे. म्हणजे पार्टनर हा भावापेक्षा चांगला असला पाहिजे. भावापेक्षाही जास्त तुम्ही एकमेकांशी कनेक्ट होण्याची तुमची पात्रता असेल तर तुम्ही पार्टनर मधून गेलं पाहिजे. म्हणजे समजा आपण दोघांनी, आता माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडे स्किल आहे, तुम्ही पैसे टाकले आणि तुम्ही काही न करता तुम्हाला जास्त पैसे जर मिळत आहेत आपण ठरलेल्या याच्यानुसारचे, तर मला हे मोठ्या मनानं मान्य करता आलं पाहिजे की ठीक आहे ना, तो त्याचा पैसा लावतो आहे, त्याची रिस्क आहे, त्याला गेले तर काही हरकत नाही. पण तिथे जर मला असं वाटायला लागलं की अरे नाही, मी खूप कष्ट करतो आहे आणि याचे फक्त पैसेच गुंतले आहेत तरी त्याला खूप पैसे जाते, मग तुम्ही चांगली पार्टनरशिप पुढे नाही नेऊ शकत. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की पार्टनर हा भावापेक्षाही चांगला किंवा भावापेक्षाही आपलं ज्याच्याशी चांगलं नातं आहे असा पार्टनर असेल तर नक्की पार्टनरला घेऊन तुम्ही पुढे जा. आणि सर, आता व्यवसायापासून आता एक प्रश्न कंटिन्युअसली फ्लॅश करत होता माझ्या डोक्यात, तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तिथे मी परत एकदा येतो की त्याच्यासाठी रेफरन्स बुक्स असतात. राईट. प्रत्येक कोचिंग सेंटर किंवा प्रत्येक मेंटॉर एक रेफरन्स बुक रेफर करतो, एक गाईड रेफर करतो. तर काही विद्यार्थी असतात की ते 5-6 रेफरन्स बुक घेऊन बसतात आणि प्रत्येकातलं मटेरियल थोडं थोडं करतात आणि दे एंड अप विथ 0, कारण की ते नंतर जंबल होतात. बरोबर आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
प्रत्येक विषयाचं आपापलं टेक्निक आहे, पण जनरल एक थीम आहे. जनरल थीम काय आहे की खूप जास्त पुस्तकं एका गोष्टीचे वाचण्यापेक्षा कमी पुस्तकं, योग्य पुस्तकं, म्हणजे पुस्तकाची निवड पण महत्वाची आहे. कमी पुस्तकं वारंवार तुम्ही जेव्हा वाचता, समजून घेता, तेव्हा त्याचा जास्त फायदा स्पर्धा परीक्षेमध्ये होतो. दुसरं असं की प्रत्येक विषयाचे म्हणून आपले स्वतःचे काही वैशिष्ट्य आहेत, ते तुम्ही समजून घेतले पाहिजे. प्रत्येक विषयाची आपली स्वतःची काही भाषा आहे, ती भाषा तुम्ही अवगत केली पाहिजे. आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना त्या वेळापुरतं तुम्ही त्या विषयाचे तज्ज्ञ झाले पाहिजे. मी गमतीनं काय म्हणत असतो की तुम्ही जरी 5व्या वर्गात आहात आणि 5व्या वर्गाचा इतिहास वाचता आहात, तरी 5व्या वर्गातला मुलगा इतिहास वाचताना इतिहासाचा तज्ज्ञ झाला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे त्याने पूर्णपणे त्या वेळासाठी त्या पुस्तकामध्ये स्वतःला मी असं म्हणेन की स्वतःला त्या ठिकाणी त्या कोंडून घेतलं पाहिजे तुम्ही. म्हणजे स्वतःला भारित करणं. स्वामी विवेकानंद ही जी अवस्था असते ना, या अवस्थेला काय म्हणतात की एखाद्या विषयाचा तुम्ही ध्यास घेतला की तो जोपर्यंत तुमचा पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्याच्यासाठी दिलेला वेळ हा फक्त आणि फक्त तुम्ही त्या गोष्टीमय स्वतःला तुम्ही त्या गोष्टीमय केलं पाहिजे. मग ती गोष्ट कुठली असू द्या. आणि हा नियम फक्त पुस्तकासाठी लागू नाही, विषयांसाठी लागू नाही. अगदी तुम्ही जसं आता उद्योग विश्वाचं म्हटलं ना, उद्योग विश्वासाठी पण लागू आहे. बरोबर. तुम्ही जर समजा सकाळी 8ला जात आहात, 10 संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत तुमचं काम करत आहात, तर त्या वेळामध्ये तुम्ही पूर्ण फोकस केला पाहिजे त्याच्यावर. त्या वेळात जर तुम्हाला बाकीचे कुठले धंदे सुचत असतील तर मग ते दुर्दैव आहे. अभ्यास करणारवाल्यांचे तसंच आहे. अभ्यास करणारवाल्या मुलांचं पण तुम्ही ठीक आहे ना, तुम्हाला 10 तास अभ्यास होत नाही ना, 8 तास करा, अगदी 6 तास करा, पण ते 6 तास तुम्ही फक्त आणि फक्त त्या अभ्यासाचे असले पाहिजे. तुम्ही सगळी तहान भूक सगळं तुम्ही विसरले पाहिजे. पूर्णपणे ते त्याच्याबद्दल चिंतन मनन केलं पाहिजे. मी तुम्हाला एक आठवण सांगतो. माझे एक मित्र, आम्ही रूममेट पण होतो, रमेश गोलप, आता एका जिल्ह्याचे कलेक्टर आहेत ते. मी त्यांच्या रूम मध्ये होतो. तर मी तुम्हाला सांगतो, ते जेव्हा सकाळचा डबा यायचा ना, तर अनेकदा असं व्हायचं की त्यांचा पोर्शन पूर्ण होईपर्यंत त्यांना उठायचं नसायचं. तर डबा आलेला आहे ही गोष्ट सुद्धा दुपारी 3-3, 4-4 वाजेपर्यंत बरेचदा विसरून जायचे. 4 वाजता जेव्हा तो पोर्शन पूर्ण व्हायचा आणि तेव्हा ते पण शिक्षक होते, मी पण शिक्षक होतो आधी, सर म्हणायचो आम्ही एकमेकांना. तर मी जेव्हा त्यांना म्हणायचो की सर डबा येऊ नये तुमचा, तेव्हा त्यांना आठवण यायची, अरे आज जेवायचं राहून गेलं. आणि म्हणून म्हणजे हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की ज्या वेळेस तुम्ही जी गोष्ट करता ना, ती पूर्ण तन्मयतेनं करा. ती गोष्ट पूर्ण तन्मयतेनं जेव्हा तुम्ही करता, तेव्हा जी शांतता आपल्या बुद्धीला मिळते, त्यांना ती गोष्ट अॅक्वायर करण्यासाठी अधिक बळ तुम्हाला मिळतं, अधिक ताकदीनं तुम्ही पुन्हा पुढे जाता. आता जे युपीएससी एमपीएससी एस्पिरंट्स आहेत, हो, त्यांनी नियरली किती तास अभ्यास करावा? असं काही स्पेसिफिक गणित नाहीये, पण साधारणपणे मिनिमम 3-4 तासापासून तर जास्तीत जास्त 10 तासापर्यंत. मग तुम्ही म्हणाल की 12 तास लोक अभ्यास करत नाहीत का, 16 तास, ते 12-16 तास करणारवाल्यांचं सोडून द्या. राजकीय लोकांचे जर तुम्ही उदाहरण बघितले तर ते 24 तासापैकी 48 तास काम करत असतात. आपण ते सोडून देऊ, पण सर्वसाधारणपणे चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने एक 10 तास अभ्यास करणं शक्य आहे. आणि एखादा जॉब करतो आहे, कॉलेज करतो आहे, 3 वर्ष त्याच्याकडे वेळ आहे, तर त्याने जर ठरवलं तर तो रोज 4-4 तास देऊन सुद्धा त्याचं टार्गेट 21 वर्षाचा होईपर्यंत, म्हणजे ग्रॅज्युएशन होईपर्यंत पूर्ण करू शकतो. प्रत्येक व्यक्तीनुसार ते वेगवेगळे आहे. आता खूपशा मुलांना असं वाटतं की पुणे, मुंबई, दिल्ली या शहरात गेल्यानंतरच आपली स्वप्न पूर्ण होतात. या शहरात गेल्यानंतरच योग्य ती कोचिंग आपल्याला भेटते लोकांकडून किंवा मेंटॉर्स कडून कोचिंग. तर असं हे खरं आहे का? असं अजिबात नाही. फायदा होतो, नाही असं नाही, परंतु गेल्याशिवाय होत नाही असं नाही. खूप सारे लोक असे आहेत की जे कधीच पुण्याला आले नाही, जे कधीच मुंबईला गेले नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी दिल्लीला गेले आणि ते लोक आज खूप मोठ्या पदांवर आहेत. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. पण तुम्ही आलात, व्यवस्थित पद्धतीने केलं तर फायदा होतो, हेही तेवढंच खरं आहे. आणि ढोबळ उत्तर नाहीये त्याला काही. आणि काही नोकरदार वर्ग सुद्धा आहे, हो, ज्यांना जॉब करत करत अभ्यास करणाऱ्यांसाठी मला इथं खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जॉब करत करत यशस्वी होण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. म्हणजे माझा 12-15 वर्षाचा अनुभव हा सांगतो. त्याचे वेगवेगळे कारण असतील, त्या कारणांमध्ये आपण जाऊ नये, परंतु
जॉब करत करत जे लोक अभ्यास करतायत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावा, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंट हे दोन कंपोनंट जर का आपल्याला समजले तर कोणतंही तुम्ही काम करा, काम करत करत यशस्वी होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. मी गमतीनं असं म्हणेन की तुम्हाला गरज नसन तरी तुम्ही काम करत करत अभ्यास करा, कारण तुमचं यशस्वी होण्याचं पर्सेंटेज जे आहे ते वाढणार आहे. साहजिक गोष्ट आहे की माझ्या खिशात 100 रुपये आहे आणि मला माझ्या गावाला जाण्यासाठी पैसे लागणार आहेत 100 रुपये, तर मी हे 100 रुपये खूप जपून ठेवतो. पण माझ्या गावाला जायचं तिकीट 10 रुपये आणि माझ्याकडे 100 रुपये आहे. दाट शक्यता असते की सहज म्हणून खर्च करता करता तिकिटाला 10 रुपये पण राहणार नाही. असं होतं. आणि सर एक शेवटचा प्रश्न मी घेतो, तो म्हणजे शिक्षण किंवा व्यवसाय दोन्ही मध्ये प्लॅन बी असणं गरजेचं आहे का, किंवा प्लॅन बी असावा का? प्लॅन बी असला पाहिजे, त्यात असण्यात काही वावगं नाहीये. परंतु पुन्हा तेच गोष्ट आहे की प्लॅन बी कधी ठेवायचा, कोणता ठेवायचा, त्याला किती महत्व द्यायचं, प्लॅन ए वर किती महत्व ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टीला महत्व आहे. आणि ही गोष्ट प्रत्येकासाठी पर्सनलाइज आहे, वेगवेगळी आहे. पण मी असं जनरल असंच म्हणेन तुम्हाला की जिथे अस्थिरता जास्त आहे त्या ठिकाणी प्लॅन बी नक्की ठेवा आणि प्लॅन बी चं एक प्रमाण ठेवा. बरेचदा असंही होतं की प्लॅन बीच त्यांचा नंतर आयुष्यातला प्लॅन ए होऊन जातो आणि तो होऊ शकतो. परंतु प्लॅन बी ला इतकंही महत्व देऊ नका की तुमचा प्लॅन ए त्याच्यामुळे पातळ होऊन जाईल, म्हणजे प्लॅन ए वर त्याचा फरक पडेल, फ्लॉप होईल. असं पण करू नये की प्रत्येकाला सेपरेट सेपरेट आहे. मी जेव्हा वेगवेगळे वर्कशॉप घेतो, ट्रेनिंग प्रोग्राम घेतो, वेबिनार्स घेतो, त्या सगळ्यामध्ये हे मी बरेचदा पर्सनलाइज करून पण मुलांना समजावून सांगत असतो. थँक्यू सर. हा तर प्लॅन बी फ्लॉप होईल किंवा हिट होईल माहित नाही, पण हा पॉडकास्ट सरांनी हिट केलेला आहे. तर थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इन्व्हाइट वरती या पॉडकास्ट वरती आलात आणि खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली सर. आम्हाला पूर्ण अक्षरशः पूर्ण जन्मात सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्या नव्हत्या. तर थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. आणि जे प्रेक्षक आता आम्हाला पाहतायत, तर विशाल सरांकडे खूप एक ज्ञानाचं भंडार लपलेलं आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. आम्ही ते सरांना कळवतो किंवा सरांची टीम कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला रिप्लाय करेल. मी स्वतः कमेंट बॉक्स मध्ये ह्या व्हिडिओच्या खाली जेवढ्या कमेंट येतील ना, तर त्या माझ्यासाठी जे प्रश्न असतील त्याला मी स्वतः उत्तर देईन, मी प्रॉमिस करतो. फ्रीडम भेटलेला आहे तर याचा यूज करा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.